नमस्कार, साधनाज किचनमध्ये स्वागत आहे. आज तुमच्यासाठी वेगळं काही. आता हे वेगळं म्हणजे काय तर बघा, जेवण झाल्यानंतर आपल्याला नेहमी मुखवास घ्यावासा वाटतो नाही का. म्हणजे काहीतरी खावंसं वाटतं. काय खायचं, पण ते पौष्टिकच जे आरोग्यासाठी असेल. तर आता इथे बघा काही जिन्स मी घेतलेलं आहेत. याच्यामध्ये बघा धण्याची डाळ आहे, त्यानंतर ओवा आहे, बडीशेप आहे, तीळ घेतलेलं आहे, त्यानंतर फ्लॅक्सीड्स आहे, जवस, अशा काही जिन्स घेतल्यात. आता मी कढईमध्ये घालतो नाही ते तुम्हाला दाखवतेच आहे. तर एकीकडे कढई तापत ठेवली होती. आता इथे बारीक गॅसची फ्लेम करून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण धण्याची डाळ ही मी घालून घेतली आहे. आपल्याला ही जराशी गरम करून घ्यायची, कारण ज्यावेळेस आपण हे मुखवास करणार आहे तर हा आपल्याला पौष्टिक असला पाहिजे, अन्न सहज पचलं गेलं पाहिजे, हाही विचार केला पाहिजे. कारण काय होतं, सध्या बाजारामध्ये कशा पद्धतीने मिळतात मुखवास, सगळे मिक्स केलेले असतात, केव्हा बनवलेले असतात नाही. घरात करून ठेवले तर ते चांगलेच. त्याच्यानंतर ते इथे फ्लॅक्सीड्स अगदी थोडे थोडे मी वापरलेले आहेत. पांढरे तीळ गावरान पद्धतीचे वापरा किंवा पॉलिश केलेले, तुमची चॉईस. बघा, आवर्जून आपण प्रत्येक वेळेस रोजच्या याच्यामध्ये थोडेफार फ्लॅक्सीड्स म्हणा किंवा पांढरे तीळ हे असं काही आवर्जून घेऊन तुम्ही खाणार आहात का? नाही. मग त्यासाठीच हा मुखवास आरोग्यासाठी पौष्टिक करून ठेवायचा, जेणेकरून आपली हाडांची बळकटी पण वाढेल. त्यानंतर आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिडसुद्धा याच्यातून मिळेल. बडीशेप जी थंड आहे, धना डाळ थंड आहे, पचनाला सहज मदत होईल आणि अन्नपचनही पटकन होईल. बघा, हे पण झालेलं आहे आपलं रोस्ट करून. आता आपण हे बाजूला काढून ठेवू. असे या सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ज्यावेळेस एकत्र करून घेऊ त्यावेळेस त्याची आणखी चव वाढते. आता इथे आपण घालणार आहे थोडंसं जिरे. तर जिरे पण हे अन्न पचायला मदत करते. त्यानंतर इथे घातला आहे मी ओवा, बडीशेप, बघा सहसा काय होतं की जर खायचं झालं तर फक्त बडीशेप खाल्ल्या जाते किंवा खडीसाखर. या सगळ्या जिन्स आपण एका वेळेस नाही खाऊ शकत नाही का. तर मग त्यासाठी आपल्याला हे असं सर्व करून घ्यायचं आहे. तर हे हलके जरा रोस्ट करून घ्यायचे. रोस्ट करून झालं, आपल्याला इथे करपवायचं नाही आहे, हीच फक्त एवढी काळजी घ्यायची आहे. म्हणून मी मंद आच केलेली आहे गॅसची. आणि ही नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ओव्याचं प्रमाण इथे वापरू शकता, परंतु कसंही ओवा जरा कमी प्रमाणामध्येच मी इथे घेतलेला आहे. वात पकडत नाही पोटामध्ये आणि पोटाचे म्हणजे अन्न पचायला आपल्याला सहज सोपं होतं. हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता इथे बाऊल मी घेतलेला आहे काचेचा. त्याच्यामध्ये बघा मी इथे पहिल्यांदा घातलेली आहे इथे बडीशेप, जिरा आणि ओवा हे आपण मिक्स करून घेतलं होतं भाजून. त्याच्यानंतर इथे फ्लॅक्सीड्स म्हणजे अळशी म्हणा त्याला किंवा जवस, आणि पांढरे तीळ हे घालून घेतलेत. पण हे संपूर्णपणे तुम्हाला हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय हे मिक्स करायच्या भानगडीत पडायचं नाही आहे. इथे धना डाळ घातली. धना डाळ सुरुवातीला जरा ही कच्ची होती तर ती मॉइश्चर असतो म्हणून आपण तयार केल्यानंतर ही जरा कडक लागते. तर ही हिरवी विलायचीचे दाणे मी काही बारीक करून ते घेतलेले, एकदम पावडर केलेली नाही आहे. ते पण आपण इथे मिक्स करणार आहे. आणि हे कलर रंगाची थोडीशी बडीशेप असते ती थोडीशी गार्निश करायला म्हणून किंवा मिक्स करायला पण ते छान दिसते. काय होतं, डोळ्यांना सुखद असा अनुभव येतो आणि मग हे असे जे काय आपण मिक्स केलेले आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पौष्टिक घटक ते सुद्धा आपल्या पोटामध्ये सहज जातात आणि आपली हेल्थही जपली जाते नाही का. आणि नंतर तुम्हाला वाटलं चवीला तुम्ही खडीसाखर घालू शकता तर इथे अशा पद्धतीचे घाला, किंवा आपली जी दोऱ्याची असते बनलेली खडीसाखर नॅचरल ती पण तुम्ही यूज करू शकता. तर असा इथे आपला मुखवास तयार झालेला आहे, जो की आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पचायला हलका आहे. जेवण जरी हेवी झालं तरीसुद्धा मुखवासाचा लाभ घेऊन तुम्ही हे अन्न सहज पचवू शकता. तुम्ही करून बघा, कमेंट्स करून मला सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. साधना